संत सावतामाळी यांचे अभंग. संत सावतामाळी म्हणजे वारकरी संप्रदायातील आदर्श कर्मयोगी. वारकरी संप्रदायातील संतांपैकी सर्वात वडीलधारा माणूस, पहिला शेतकरी कवी. अशा प्रकारे अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये मिळवलेला आहे. संत ज्ञानेश्वरांपेक्षा 25 वर्षांनी ते मोठे होते, तर संत नामदेवांपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. त्यामुळे साहजिकच वारकरी संप्रदायातील संतमेळ्यात त्यांना वडिलकीचा मान होता. विठ्ठल त्यांना भेटायला त्यांच्या शेतात आला अशी आख्यायिका आहे. आणि त्यामुळे आजही पंढरपूरची पालखी सावतामाळींना भेटायला अरण या त्यांच्या गावी येते. मराठवाड्यातील लातूरजवळ औसा नावाचे एक ओसाड गाव आहे. इथून त्यांचे पूर्वज म्हणजेच सावतामाळी यांचे आजोबा अरण या गावी स्थलांतरित झाले. कारण अरण हे गाव फार सुपीक होते. या गावात त्यांनी आपली शेतीवाडी उभी केली. इथेच परसोबा आणि नंगिताबाई या आईवडिलांच्या पोटी सावतामाळी यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे नाव जनाई असे होते, तर त्यांच्या मुलाचे नाव विठ्ठल असे होते. त्यांना नागूबाई नावाची एक मुलगीही होती. साव या शब्दाचा अर्थ गरीब, सज्जन असा आहे. म्हणूनच त्यांचे नाव सावता असे ठेवले होते. त्यांचा जन्म इसवी सन 1250 झाला, तर 1295 त्यांचे निर्वाण झाले. अवघे 45 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. त्यांच्या घराण्यात पूर्वापार पंढरपूरच्या वारीची परंपरा होती. ह्या परंपरेतूनच विठ्ठलाची भक्ती ते करू लागले. मात्र ते अंधभक्त नव्हते. त्यांनी आपल्या सुपीक जमिनीमध्ये अत्यंत कष्टाने शेती उभी केली होती आणि त्यालाच ते आपला विठ्ठल मानत होते. त्यांच्या शेतामध्ये मध्येच एक म्हसोबाचा छोटासा दगड होता, शेंदूर फासलेला. पण नांगरणी करताना त्याची शेताला अडचण होते, म्हणून त्यांनी तो दगड सरळ बांधावर भिरकावून दिला. कारण शेती हाच त्यांचा विठ्ठल होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे ते म्हणत. हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. ते खरोखरच कर्मयोगी होते. इतर लोकांसारखे विठ्ठलाची भक्ती करायची म्हणून सतत पंढरपूरला जात नव्हते, तर आपल्या शेतामध्येच विठ्ठलाचे रूप पाहत होते. सतत कष्ट करणे यामध्येच ते विठ्ठलाला पाहत होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचा एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हा आदर्श ज्ञानेश्वरांनी असा व्यक्त केलेला आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ज्ञानेश्वरांनी कर्मयोगाची लक्षणे या ओव्यातून सांगितलेली आहेत. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी स्वकर्माच्या फुलांनी पूजावे असे ते म्हणतात. आणि हीच गोष्ट सावतामाळींनी केली. संत नामदेवही ज्ञानेश्वरांचा हा विचार अशा पद्धतीने सांगतात. नाम विक्रय न करावा, दान प्रतिग्रहो न घ्यावा, कष्टे करुनी मिळवावा तोची ग्रास आपुला. वारकरी संप्रदायाची ही शिकवण म्हणजेच प्रपंच करुनी परमार्थ साधावा, हा विचार त्यांनी तंतोतंत अंगीकारला. पूर्णतः कृषिकर्माकडे जोडलेला संत अशीच त्यांची ओळख आहे. सावतामाळी यांच्या अभंगगाथेत अवघे 37 अभंग आहेत. पण तेवढ्यानेही त्यांचे कार्य कधीच कमी होत नाही. या साऱ्या अभंगातून नाम महात्म्य, पंढरपूरचे महात्म्य, विठ्ठलाचे कौतुक या सर्वांबरोबरच कर्माचे महात्म्य त्यांनी वर्णन केले आहे. त्यांना आपल्या कर्माची लाज नव्हती. कर्मालाच ते देव मानत होते.
नेहमी आपल्याला संत संगती दे असे त्यांचे मागणे आहे. विठ्ठल तर त्यांच्या शेतातच होता, त्यांच्या जवळ होता. त्यामुळे विठ्ठलाला भेटण्यासाठी त्यांनी कुठेही पायपीट केलेली नाही. उलट विठ्ठल त्यांच्या ओढीने त्यांना भेटण्यासाठी आला. विठ्ठल भेटीचे वर्णन ते असे करतात. विकासिले नयन स्फुरण आले बाही, दाटले हृदयी करुणा भरिते. जाता मार्गी भक्त सावता तो माळी, आला तया जवळी पांडुरंग. नामात ज्ञानदेव राहिले बाहेरी, मळिया भितरी गेला देव. माथा ठेवूनी हात केले समाधान, दिले आलिंगन चोही भुजी. चरणी ठेवूनी माथा विनवितो सावता, बैसा पंढरीनाथा पूजा करीतो. आपल्या जातीविषयी त्यांना अजिबात कमीपणा वाटत नव्हता. उलट आपण हीन जातीत जन्माला आलो यालाच ते आपले भाग्य समजतात. ते म्हणतात, माझी हीन याती तुम्ही उदार श्रीपती, नका देऊ भक्ती मुक्ती माझी परिसावी विनंती. सावता म्हणे पांडुरंगा, दुजेपण न्यावे भंगा. आणखी एका अभंगात ते म्हणतात, भली केली हीन याती नाही वाढली महंती. जरी असता ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म. स्नान नाही संध्या नाही याती कुळ संबंध नाही. सावता म्हणे हीन याती कृपा करावी श्रीपती. या दोन्ही अभंगातून सावतामाळी यांनी आपल्या जातीचे महात्म्य तर सांगितले आहे आणि या जातीत मला जन्माला घातले याबद्दल देवाचे आभारही मानले आहेत. ब्राह्मण जातीत जन्माला आलो असतो तर संध्याकर्म मागे लागले असते आणि मला तुझी सेवा करता आली नसती. ही वस्तुस्थिती ते सांगून जातात. मला भक्ती मुक्ती नको, तुझ्याशिवाय मला वेगळा करू नको अशी विनंती ते पांडुरंगाला करतात. माझे पंढरपूर म्हणजेच माझा मळा, माझा विठ्ठल म्हणजेच माझे पीक आणि यातच त्यांना समाधान मिळत होते. त्यांचा हा विचार सांगणारा अभंग तर खूपच प्रसिद्ध आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण कांदा कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल चरणी गोविला गळा. मळ्यासाठी कष्ट केले आणि माझा गळाही त्यालाच वाहिला. आपला मळा हाच माझा विठ्ठल आहे अशी त्यांची पूर्ण श्रद्धा होती. आणखी एका अभंगात ते म्हणतात, आमची माळी याची जात शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा. शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली. सावत्याने केला मळा विठ्ठल देखिला डोळा. स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात. स्वकर्म केल्यानेच मोक्ष मिळतो ही केवढी मोठी शिकवण त्यांनी आपल्या अभंगातून दिलेली आहे. संतांना टाळकुटे म्हणणाऱ्या लोकांना जणू काय त्यांनी आपल्या या अभंगातून चोख उत्तर दिलेले आहे. आपल्या शेतातल्या पिकांमध्येच विठ्ठल पाहणारा हा भक्तकवी त्या विठ्ठलामध्ये एवढा तल्लीन झालेला होता की आपल्या या मनाची अवस्था सांगताना ते विठ्ठलाला म्हणतात, नको तुझे ज्ञान नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची. नको तुझी भक्ती नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीची. चरणी ठेवूनी माथा विनवितसे सावता, ऐका पंढरीनाथा विज्ञापना. विठोबाचे नाम सतत मुखात असावे आणि मला तुझ्याकडून काहीही नको हे आपल्या शब्दातून ते व्यक्त करतात. पुढे ते म्हणतात, पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे. वडिलांचा सेवा धर्म अजूनही चालवी, व्यर्थ न भुलवी मायापाशी. सावता म्हणे देवा आठव असू द्यावा, अखंड घ्यावी सेवा माझ्या बाबा. अशा अभंगातून भक्तीचे महात्म्य, आपल्या घराण्याची पूर्वापार चालत आलेली वारीची परंपरा, शेताच्या कष्टामध्ये पाहिलेली भक्ती या सर्वांबरोबरच शास्त्रांविषयी त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत.
ते म्हणतात, विवादकरिता भागली दरुशने. विवादकरिता भागली दरुशने, तिची आले काणे भीमातीरी. पुंडलिका पेठ रहिवासो केला, शब्द हा मिरविला विठ्ठल नामे. आषाढी कार्तिकी दोन्ही पैहाट, वैष्णव घाट गरजताती. त्यांच्या मते आषाढी कार्तिकी हे सारे बाजार आहेत. वैष्णवांचे भाट तिथे गात आहेत. मोठे मोठे वाद विवाद चाललेले आहेत. आपण आपले समयासी सादर व्हावे आणि देवे ठेवले तैसे राहावे, हा त्यांचा नेम. म्हणूनच नामदेवांनी त्यांचे वर्णन असे केले आहे. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरीला माळियाचा. तर संत एकनाथांनी त्यांचे महिमान असे गायले आहे. माळियाचे वंशी सावता जन्मला, पावनतयाचे महिमान. नकळे काही एका जनार्दनी सावता धन्य, तयाचे महिमान न कळले काही. गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग, स्वतःच्या आचरणाने साध्य केलेला हा संत वारकरी संप्रदायातील नैष्कर्म सिद्धांताचा अवतारच आहे, नाही का?